एक साईट बघायला निघालोय पन्हाळ्याकडे. हो एवढ्याला? बर बर जा जा जा. बर इराला घेऊन जा. काय का इराला? कशाला? म्हणजे अरे मी कामात असेल तिकडे, त्या बोर होतील ना उगाच. अरे इथं बसून बसूनच बोर झाली ती. जरा मोकळ्या हवेत पेरली तर बरं वाटेल तिला. अरे तू बरोबर आहे म्हणजे काय, एन्जॉय एन्जॉय. जा जा तू जा जा. जाणार आहेस ना? हो मी लगेच आवरून येते. आणि आत्यांना पण सांगून येते. आलेच हा मी. नाही रे, फोटो एक नंबर आहे बरं का. कडक एकदम कडक. असाच असाच शर्ट घेणार मी. अरे असा फोटो काढला असा. मामा आणि याची पोर माझ्या प्रत्येक प्लॅन मध्ये टांग अडवायला तयारच बसलेले असतात. आता काय करायचं? तिथं सावी आमच्या प्रेमाची कबुली एकटीच देत असणार. त्याला एकटं सोडून नाही चालणार. काही करून इथनं सटकायला पाहिजे. आणि माझ्या खोलीत लावणार मोठाच्या मोठा करून. तुला सांगतो मी आलोच मामा. अरे अरे कुठे ए भाऊ, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. वंस, भाऊंचा तुमच्यावरचा जीव उडावा असं काही केलेलं नाही ना तुम्ही? हो, मी आपलं काळजीपोटी बोलत होते. नाही, आजपर्यंत भाऊने तुम्हाला कुठल्या बंधनात ठेवलेलंच नाही. हा म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करायचं नाही. करा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी असं काहीच करू नका ज्याच्यामुळे आमची आणि आमच्यापेक्षा जास्त भाऊंची मान शर्मेनं खाली जाईल. दीपा, अगं असं का बोलतीयस?